खरं सांगायचं म्हटलं तर आज लय वाटत होतं खारं वांग खायचं, म्हणून करते। गॅसवर ठेवायचा तवा, त्यावर टाकायच्या मिरच्या, बघा बरं लगेच उडतात। मिरच्या काळपट झाल्या लगेच टाकायचे शेंगदाणे, भाजणं झालं की काढून घ्यायचं आणि पाट्यावर सणासण वाटून घ्यायचा मसाला। पाटा नसेल तर बाजूच्या घरी जायचं, बाजूच्या घरी पाटा नसेल तर गपचिप आपल्या घरी मिक्सर मध्ये वाटायचं। या भाजीमध्ये मी हळदीचा वापर केलेला नाही, तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही हळद टाकू शकता। वाटण्यामध्ये आपण हिरवी मिरची, शेंगदाणे, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे। शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून घ्यायची, खोबरं मात्र कच्चच वाटायचं। कढईत टाकायचं तेल, तेलात टाकायचं जिरं, जिरं हसायला लागलं की त्यात टाकायची कोथिंबीर, कोथिंबीर रुसायला लागली की त्यात टाकायचं हिरवगार टमाटर, हिरवं टमाटर खेळायला लागलं की त्यात टाकायचा कढीपत्ता। आपण काही बघत बसायचं नाही, भरलेली वांगी त्यात टाकून द्यायची। आलटून पालटून केलं की ते मसाल्याचं पाणी पण त्यात टाकून द्यायचं। वांगी शिजली की गरमागरम खाऊन घ्यायचं, मग करा आणि खा।